top of चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. वैभव जिधूम आणि अक्षय बरफ असे दोन आपले ऑफिशियल आपण पाहतोय. पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. आज पहिला दिवस असल्या कारणे आपण पाहतोय की सामन्याला थोडासा उशीर झालाय. पहिला चेंडू आपण पाहतोय 9:54 मिनिटांनी ते पडलाय आणि तो चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात इथे केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज देवानंद वल्वी. आणि मागची स्पर्धा जर बघितली तर खूप चांगली गेली होती. एक ट्रॉफी आपल्या नावावरती केली होती मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने. इथे आता ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला. चेंडू तो स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव इथे मिळाली आणि आता श्री गणेश झालेला आहे या एका धाब्याने. चेंडू टाकून झाले 2 धावफलकावर धावा लागत आहेत ती म्हणजे 1. अमरसाठी हा चेंडू खुलवर टप्प्याचा टाकला गेला होता. मुकेश वल्वी आहे लॉंगर मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण बघा. जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल झाला होता मुकेश पर्यंत. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव घेण्याची संधी बघा. ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे संत आणि सावध सुरुवात इथे केलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाड्या टीमनं. इथे बघा आणखीन एक चांगले चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय आपल्याला. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या प्रकारे इथे सुरुवात होताना दिसली आपल्याला. चांगली सुरुवात तेपर्यंत वल्वी याच्याकडनं सलामीचा षटक हाताळतोय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी या पॉवरप्लेच्या षटकामध्ये त्याच्याकडे होताना दिसते आपल्याला. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसेल. शेवटचा एक बॉल आता बाकी असेल या षटकामध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे टाऊन द लेग हा चेंडू टाकला गेला. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. पंचडी दोन्ही हात समांतर दाखवलेत की हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या आकड्यावरती. इथे इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही. एक धाव तर कंप्लीट झालाय. तिकडे चेंडूला स्टॉप करण्यात यश आलंय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला होता मात्र 2च धावेवरती समाधान इथे देखील मानावं लागणार आहे. या 2 धावेने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक हे कंप्लीट झालंय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा या धावफलकावरती येताना दिसल्यात. थँक्यू डीजे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता ध्रुप येतोय. ध्रुप बीज. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्यात आणि आता जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते आता हटलं गेलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेलेत. अमर सड्या चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. तेपर्यंत वल्वी आहे तिकडे बघा. फेकी थोडीशी खराब झाली आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. इथे बघा खूप चांगला चेंडू टाकला गेला होता. विकेट किपरकडनं थोडासा मिस्टेक झाला आणि बघा बाईच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. विकेट किपरनं जर चेंडू जर फील्ड केला असता कदाचित चेंडू डॉट आला असता. महाजनपाडा संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतो या
तेवढी चांगली सुरुवात झालेली नाहीये. इथे आता आपण पाहतोय भीमर चेंडू हाताला गेलाय. भरपूर वरून हा चेंडू विकेट किपरपर्यंत पोहोचला होता. विकेट किपरच्या अव्याख्यापेक्षा बाहेर हा चेंडू होता आणि पंचांनी ते सांगितले की हा चेंडू आहे नो बॉल. आणि नो बॉल वरती आलेल्या या 2 धावा म्हणजे या 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या आता 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. इथे बघा पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. फ्रीटचा चेंडू होता मात्र फायदा काही उचलता आलेला नाही. अजित वातास याला चेंडू येतोय डॉट ध्रुप याला आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मागची स्पर्धा जर आपण बघितली तर बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्यांनी फटकावली होती. तब्बल 9 विकेट्स त्याने घेतल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. तोच ध्रुप बीज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट कुठेतरी लाईनच्या बाहेर होता. तेच कारण पंचांनी सांगितलंय की नॉट आउट आहे आणि एक धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली. एका धाव्याने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 12 रन्स 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेताना बॅटिंग करत असताना सध्या अडचणी वाढलेल्या आहेत महाजन टीमच्या. धावा येताना दिसत नाहीयेत. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलेला आहे. अमर भोये याला आपण पाहतोय ज्याच्या नावावरती या सीझन मध्ये एक अर्धशतक देखील आलेला आहे. मात्र थोडासा स्ट्रगल करताना दिसेल आपल्याला या षटकामध्ये. एक सिंगल धाव पुन्हा एकदा अंकित केली गेली. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. ऑन साईडला आता खूप चांगला फटका खेळला गेलाय मात्र शतरक्षकाकडनं झाले चूक. मिस्टेक झाली आणि चेंडू आता एका टप्प्याने सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता शेवटच्या बॉलवरती आलेला एक नशिबाचा चौकार. धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगला टार्गेट सेट झालाय असं मला हरकत नाही आहे. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का झाडलं बोलवून जाणू आईन ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा. यानंतर जो मॅच होणार आहे त्यांनी रेडी राहायचं आहे. खूप चांगला चेंडू खूप चांगली सुरुवात. इथे तुलसीदास बीज देखील करताना दिसतो आपल्याला. गावदेवी स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा असा मॅच होणार आहे. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस हा केला जाणार आहे. फुलटा चेंडू बॅटचा एज लागले. चेंडू आता गली क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू स्टॉप होणार नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार अमर भोयेच्या बॅट मधून. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. हे संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी. हा चौकार आलेला आहे. धावसंख्या आता पुढे सरसवली जाते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॅटचा एज लागले. पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आता क्षेत्ररक्षक तैनात केला गेला त्या क्षेत्रात. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धाव्याने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. पाहतो पाण्याची व्यवस्था झालेली आहे. या षटकानंतर आपल्याला पाणी हवं असेल तर पाणी पाठवलं जाईल लक्षात घ्या.
इथे बघा खूप चांगला फटका इथे देखील केला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा इथे एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. इथे देखील खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. मुकेश आहे बघा ज्या प्रकारे फटके इथे खेळले जात आहेत. फक्त सिंगलच्या स्वरूपात धावा येताना दिसत आहेत. एक आतापर्यंत फक्त 2 मोठे फटके येताना दिसलेत आपल्याला. त्या व्यतिरिक्त धावा येताना दिसल्या नाहीयेत. मोठे फटके दिसलेले नाहीयेत आपल्याला या इनिंग मध्ये. इथे फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे आता पूर्ण होताना दिसते आपल्याला. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पुसलेली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पंच षटक संपले का? पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती 2 धावा. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या सत्रामध्ये गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमची. तर पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. त्या अगोदर आपण पाहतो एक ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डिझेल संधी. ऐकूया सुमधुर संगीत. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोलीन ऐकती दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोलीन ऐकती दिसल सोबून छान ग. नाम भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट. यज्ञेश येतोय. यज्ञेश वल्वी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय अजूनही खेळपट्टीवरती आहे. चांगल्या धावा त्यांनी धावफलकावरती लावलेल्या आहेत. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. अमर भोये हा चेंडू पाठवलाय सरळ कौ कॉर्नरच्या डोक्यावरनं. अखेरीस एक मोठा फटका अमर भोयेच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. जाऊन एकवीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. बघा आजच्या दिवसातील पहिला षटकार इथे त्याला दिसते आपल्याला अमर भोईच्या बॅट मधून. इथे आता मिसटायमिंग झालाय. स्वतः यज्ञेश चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल त्यांनी त्याचा पकडलाय. पहिला गडी बाद होतोय तो आता गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमचा. धावसंख्या 32 असताना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. काट उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. काट उतरून बाया कोकणात आल्या. नव्याने फलंदाज अजित आता जातोय. ओपेश आणि अमर अशी सलामीची जोडी आपण बघितली. अमर बाधून माघारी परतलाय. नव्याने बॅटर आता अजित वातास हा मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतो आपल्याला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या षटकानंतर टॉस केला जाईल. गावदेवी स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा दोन्ही संघाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे टॉस करण्याकरता. ते बघा सरळ बॅट हा फटका ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे देवानंद बोलवी थोडासा फुंबल झालाय आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग पिटू विकेट्स ते पाहायला मिळाली. या षटकात ते बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 34 रन्स ऑन द बोर्ड. एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती आतापर्यंत लागताना दिसतोय आपल्याला. चेंडू पाहतोय आपण डाऊन द लेग हा चेंडू हाताळला गेलाय.
लेगिस्टी सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांकडनं. धावसंख्या होती ती म्हणजे 35. इथे आता खूप चांगला फटका देखील खेळला गेला. शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न इथे देखील होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना दिसते आपल्याला. हे शेवटचं जे षटक आहे यज्ञेश वलवियाचं थोडंसं महागडं ठरताना दिसते आपल्याला. एक मोठा फटका देखील या ओव्हरमध्ये आलेला आहे आणि सिंगल डबल धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इथे देखील आपण पाहतोय स्टॅम्पिंग झाले. अक्षय बीज होते तिकडे, त्यांच्याकडे थोडासा मिसफील्ड झाला. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी तिकडे प्राप्त झाली आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. इथे कदाचित चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होऊ शकतो आणि चौथ्या धावेचा प्रयत्न देखील झालेला आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट्स आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा बघा आजच्या दिवसामध्ये या 4 धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण पाहतोय शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. थोडस थांबायचं तिकडे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी वेगाने पुढे सरसवलेला दिसते आपल्याला. इथे बॅटचा एज लागलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण झालं. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होते का पाहूया. आणि एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42. 42 धावा. एक चांगला स्कोर इथे मानावं लागेल. एक चांगला स्कोर इथे उभारला गेला आहे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमनं. 42 धावा, 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी. टॉस का बॉस मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे टॉस करण्यासाठी. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आपण पाहतोय टॉस का बॉस. दुसरा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स नागले आणि आई गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा असा होणार आहे. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. आपण टॉस करतोय पावड्यांच्या शुभ हस्ते. आपण पाहतोय सन्माननीय रत्नाकर दादा सावंत छापाचा कॉल. आपण पाहतोय काही क्षणचित्र टिपले जात आहेत या स्पर्धेमध्ये. मान्यवरांचं खूप खूप आभार. टॉस मला वाटतं बरपाडा संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे नागले संघाला.
चला सामन्याला सुरुवात करायची लगेच. 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सलामीची जोडी आपण पाहतोय उतरलेली आहे. एका बाजूने विकास वल्वी तर एका बाजूने मुकेश वळवी, जे सध्याच्या घडीला इन्फॉर्म आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला परफॉर्मन्स त्यांनी आपल्या संघासाठी दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती जिम्मेदारी सोपवलंय आणि ते आता खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. हे मैदान जर आपण बघितलं तर विकास वल्वीसाठी मित्रमैत्री नक्की ठरलेलं आहे. याच मैदानावरती खूप चांगले नॉक त्यांनी खेळलेले आहेत. चांगली कामगिरी त्यांनी या मैदानावरती केलेली आहे. ते बघा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकास वल्वी याचा. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा ज्या प्रकारे बॅट स्पीड इथे फिरली होती विकास वल्वी याची. आपण पाहतोय TR ट्रॉफी मध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. एक अर्धशतक त्यांनी ठोकलं होतं. त्यानंतर APL आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता या मैदानावरती. म्हणजे हे मैदान खूप लकी आहे त्याच्यासाठी. ते आपण पाहतोय स्टॅमिंग झालंय का पाहूया. शतरक्षक तिकडे प्रयत्न केला होता शतरक्षकाने, मात्र प्रयत्नाला साथ मिळालेला नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी कंटवाची करोशिये गावानू बैसली. थँक्यू डीजे. ज्या प्रकारे आपण पाहतो या चेंडूने उंची जास्त घेतली होती, लांबी तेवढी घेतली नव्हती. शतरक्षकाने तिकडे प्रयत्न चांगला केला, मात्र प्रयत्नांना तेवढी साथ मिळालेली नाहीये आणि आता हा षटकार आपण बघितला. या षटकाराने आता इथे सुरुवात करताना दिसतोय विकास. आता यावेळेस चेंडू भरपूर दूरवरती जाऊन पडतोय. हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका, पुल पॉवरफुल झाला, सक्सेसफुल झाला आणि विकासच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा षटकार निघाला. करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. डीजे आपण पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात करताना दिसतोय विकास वल्वी. पहिला चेंडू डॉट आला, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. इथे बघा चेंडू थोडासा दूरवरती ठेवला होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. अजित होते तिकडे चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय 43 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आहे. आता इकडनं कमबॅक करावा लागणार आहे महाजनपाडा टीमला. ते आपण पाहतोय या अपील झालेली आहे आणि अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय मुकेश वल्वी. पहिला गडी इथे तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय आपल्याला. ज्या प्रकारे पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्या होत्या, विकेटची आवश्यकता नक्कीच हवी होती आणि ती विकेट्स इथे मिळालेली आहे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 13. पण पाहतो या ज्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायच्या आहेत, तो रिक्वायर्ड रन रेट धावफलकावरती लागला गेलाय. अजूनही 30 धावा 19 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. नव्याने बॅटर आपण पाहतोय ध्रुव बीज हा नव्याने इन होतोय. डावऱ्याचा बॅटर आहे आणि आपण पाहतोय पायगावच्या त्या मैदानावरती काय जबरदस्त अफलातून कामगिरी केली होती ध्रुव बीज या बॅटरने. बॉलिंग असेल बॅटिंग असेल खूप चांगली कामगिरी राहिली होती ध्रुव बीज याची. आणि तोच ध्रुव आपण पाहतोय आता खेळपट्टीवरती येताना दिसतोय आपल्याला. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. अमर भोई स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. गॅप शोधलाय ध्रुव याने. ध्रुव याने आपला अकाउंट चौकारानं ओपन केलंय. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती हा आला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती. आता 18 बॉल बाकी असतील आणि 18 बॉल मध्ये धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजे अजूनही 26. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. डीजे सॉरी 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिले 2 षटकार आले होते, त्यानंतर एक सिंगल धाव देखील आली होती, त्यानंतर हा चौकार इथे आलेला आहे.
म्हणजे 17 धावा या धावफलकावरती ते लागले गेलेत. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. झेल पकडला जाईल का पाहूया. झेल सुटलाय. हा झेल सुटला की मॅच सुटला. येणारे चेंडू सांगून जातील आपल्याला. बघा विकास वलवियाचा हा झेल होता, पकडायला हवा होता, मात्र झेल ड्रॉप. बघा ज्या प्रकारे चेंडूने होते उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती, भरपूर वेळ होता तिकडे फिल्डरकडे चेंडू पकडण्यासाठी, झेल पकडण्यासाठी, मात्र झेल पकडू शकलेला नाही आहे आणि पाताक्षणी 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. इथे आता बघा कनेक्शन खूप चांगलं झालंय. या बोलीचा चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा टायमिंग जुळलंय, खूप सुंदर टायमिंग. आणखीन एक षटकार विकास वलवीच्या बॅटमधून. ज्या प्रकारे विकास वलवी इथे बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला, असं वाटतं की बॅटिंग करणं खूप सोपं आहे या मैदानावरती. काय जबरदस्त फटके येताना दिसत आहेत आपल्याला. इथे फुल टॉच चेंडू होता, मिस केला या वेळेसचा विकास वलवी आणि इथे देखील मेजवानी होती, मात्र ती मेजवानी स्वीकारता आलेली नाहीये. म्हणजे विकास वलवी आला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 18 धावा. इथे आता जर महाजनपडा टीमला जर मॅच जिंकायचं असेल तर विकेट्स आणि डॉट बॉल घेणं फार अनिवार्य आहे. बघा चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला, बॅकफूट जाऊन चेंडू खेळून काढला गेला होता आणि बघा गॅप शोधला पुन्हा एकदा. 2 षटरक्षकाच्या मधून हा चेंडू पुन्हा एकदा फरार, सीमारेषा पार. विकास वलवीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. होते धमाल गावागावान खुला मैदान सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. डीजे चौकाराला धावफलक आता वेगाने पुढे सरसवलं जात आहे. 29 या धावसंख्येवरती 29 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 14 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. चौकार आल्यानंतर एक डॉट बॉल देखील इथे आलेला आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावींची आवश्यकता आहे. बघा ज्या प्रकारे विकास वलवी खेळपट्टीवरती थांबलाय आणि त्याला हा जो गुडशॉटचा बॉल आहे त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का इथे पाहूया. झेल ड्रॉप. झेल जर पकडला असता मॅच इथे पकडला असता, मात्र झेल सुटलाय आणि मॅच देखील सुटलाय असं म्हणाल काही हरकत नाही आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. आता चेंडूचा खेळ बाकी राहिलाय, तो म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा झेल जर पकडला असता तर 2 धावा देखील थांबल्या असत्या, एक विकेट देखील महत्वाची मिळाली असती आणि ते पण पाहतोय मॅच थोडासा फसला देखील असता. चला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. 12 चेंडू आणि 12 धावा. येस कम ऑन डीजे. आपण पाहतोय
नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन नियोजन. खूप सुंदर चषक आपण पाहतोय. मालिका वीर म्हणून सायकल देखील या स्पर्धेमध्ये ठेवली गेली आहे. आणखीन काही पारितोषिके आहेत. सध्या तरी आपण पाहतोय 12 चेंडू आणि 12 धाबींची आवश्यकता आहे. थोडासा वेळ जास्त खर्च होतो, याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. यानंतर आणखीन एक बिग फाईट बिग मॅच आपल्या समोर येईल. सध्या तरी पाहतो आपण 12 चेंडू आणि 12 धाबींची आवश्यकता आहे. इथे पहिला चेंडू हा डॉट येताना दिसतोय. प्रकाश वातास जो एक अनुभवी गोलंदाज आहे, अनुभवाचा वापर करताना दिसते आपल्या संघासाठी. इकडनं आता डॉट बॉल येणं विकेट येणं फार गरजेचं आहे. बघा इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमचा. पाहूया पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आला चेंडूच्या खाली. खूप चांगला झेल पकडलाय. अखेरीस ध्रुव बीज याची विकेट इथे मिळालेली आहे. फलंदाज बाद. बघा सुरुवात खूप चांगली झाली या षटकाची. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट आलेली आहे. म्हणजे आता कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमनं. बघा आता शतरक्षण देखील चांगलं होताना दिसतंय. ज्या प्रकारे आपण पाहतो या अगोदर 2-3 झेल सुटले गेलेत. विकासाचे ते 3 झेल होते आणि आता आपण पाहतो या विकास नक्कीच त्यांच्यासाठी थोडासा घातक ठरू शकतो. सध्या तरी नास्ट एंडवरती आहे. आता नव्याने बॅटर ज्ञानेश्वर हा इन झाला. नव्याने बॅटर ज्ञानेश्वर वल्वी. त्यासाठी आपण पाहतो इनफिल्ड जाऊन करण्याचा प्रयत्न यशस्वी फटका त्याने केलाय. स्ट्राईक रोटेट केले त्याने ते फक्त. त्याला देखील माहिती आहे विकास चांगल्या टचमध्ये आहे, इन्फॉर्म बॅटर आहे, त्याला जास्त स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे हे त्याने ओळखलंय आणि त्याला स्ट्राईक वरती तो घेऊन आलाय. बॉल टाकून झालेत या षटकातील 3. अजूनही धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्यात 11. 9 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. इथे देखील कोलवरटाचा चेंडू टाकला गेला होता. एकदा तर इथे कंप्लीट झालेला. पाहूया ओपेश आलाय तिकडे. ओपेशने थ्रो केलाय, मात्र थ्रो थोडासा अपुरा. थोडस इझी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालं. ज्या प्रकारे शतरक्षणाने शतरक्षण मार्फत शतरक्षण झालेलं आहे. चांगला पिकअप अँड थ्रो जर झाला असता कदाचित विकेट देखील इथे मिळाली असती. मात्र 2 धावा इथे मिळाल्यात. आता 8 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 9 धाब्यांची आवश्यकता. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू. बघा फ्लाईट दिली होती आणि इथे बीट झालाय. फ्लाइटेड बॉल होता. स्वीप करायचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये आणि ते डॉट बॉल. आता समीकरण जर आपण बघितलं ना तर 7 बॉल बाकी असतील आणि 7 बॉल मध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. मॅच बनवला इथे प्रकाश वातास या गोलंदाजाने. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो या कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. इथे आपण पाहतो या शतरक्षक पोहोचलाय तिकडे. फक्त एक सिंगल धाव येताना दिसते. बघा खूप चांगले षटक आतापर्यंत इथे टाकले गेले. फक्त 4च धावा इथे खर्च केल्यात. म्हणजे आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी 8 धावींची आवश्यकता. बघा चांगला कमबॅक इथे केलाय प्रकाश वातास आणि अगोदर म्हणतो की अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवाचा वापर त्याने आपल्या संघासाठी केला आणि आपण बघितलं की स्लोअर वन चेंडूचा जास्त त्याने मारा केला आणि अखेरीस विकास वल्वियाला त्याला थांबवण्यात यश मिळालं. 6 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता. बघा या अगोदर जर विकासाचे झेल जर पकडले असते कदाचित हा मॅच आणखीन थोडासा हळू होऊ शकला असता. कारण 3 झेल आतापर्यंत सुटले गेले ते विकास वल्वियाचे. सलामीला गेला होता. आता 6 बॉल आणि 8 धावींची आवश्यकता आहे. ओपेश वरठा येतोय. इथे स्लोअर वनचा चेंडू आपण मध्ये टाकला गेला होता. ओळखले अवलेसचा विकास वल्वियाने आणि आपण पाहतोय स्क्वेअरकटचा फटका खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. थँक्यू. बघा ज्या प्रकारे प्रकाशाने बॉलिंग केली होती मात्र इथे पहिल्या बॉलवर ते हात खोलण्याची संधी दिली ओपेश वरठा यांनी.
4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे आता फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया झेल होईल का. प्रकाश आलाय चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे देखील मिळालाय, चौथा झेल सोडलाय. बघा, पकडा कॅच जिंका मॅच, सोडल कॅच नक्कीच हराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि हे सूत्र अद्याप तरी सोडवता आलेलं नाही आहे एगादवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमला. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते म्हणजे अजूनही 4. इथे देखील आपण पाहतो या चेंडू हवेमध्ये आहे, इथे देखील शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे देखील झेल हा धरतीला दान केला जातोय. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने इथे जिंकलेला आहे. खराब फिल्डिंग झाली आणि आपण पाहतो या खराब फिल्डिंगचा फायदा इथे उचलला नागले संघाने आणि हा सामना त्याने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीम. लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर विकास वल्वी, मॅन ऑफ द मॅच. बघा, चांगली कामगिरी केली होती महाजनपाडा टीमने, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये जो क्षेत्ररक्षणाचा डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर चुका झाल्या आणि त्या चुकांचा त्यांना फटका बसला. हा सामना त्यांच्यापासून दूर निघून गेला. आपण पाहतोय सन्माननीय राजेश गांगडा साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते.